आज पुढची कथा नियोजित वेळेमध्ये आपल्याला कथेच्या समारोपापर्यंत म्हणजे राम राज्य अभिषेकापर्यंत जायचंय। आज आपल्याला प्रभू श्री रामचंद्राला गादीवर बसलेलं पाहायचंय। म्हणजे आता प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाईचा शोध घेतील। आता हनुमंतजी भेटलेले, हनुमंताला सोबत घेऊन सुग्रीव नळ नील जामवंत सगळी वानर सेना घेऊन सीतामाईचा शोध घेतील। विभीषणाची भेट होईल। त्या अगोदर एकदा वालीचा वध होईल। वाली म्हणा नंतर जटायू संवाद आहे, लंकेचा शोध आहे, सीतामाईचा शोध आहे, नंतर मग युद्ध आहे आणि नंतर मग शेवटी अयोध्येमध्ये प्रभू येतील आणि नंतर राम राज्याभिषेक होईल। यामध्ये जेवढे प्रसंग मला सांगायला जमतील म्हणजे वेळेमध्ये जेवढे बसतील तेवढे प्रसंग मी सांगण्याचा प्रयत्न करेल। जर समजा वेळेअभावी एखादा प्रसंग राहिलाच तर त्याला पर्याय नाही आपल्याकडे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। हनुमंताची ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी भेट झाली। बस देवाच्या पायावर लोटांगण घेतलं हनुमंतानं। देवा, मी अंजनीचा पुत्र तुमचा भक्त हनुमान आहे। खरी ओळख सांगितली देवानं। हनुमंताला उठवलं, आपल्या छातीशी लावलं, हृदयाशी लावलं आणि सांगितलं, वर माझे सहकारी नळ नीळ जामवंत आणि सुग्रीव बसलेले। पहिले 5 जण बसलेले होते, नळ नीळ जामवंत सुग्रीव हनुमंत। यमक लक्षात ठेवलं की लक्षात ठेवायला सोपं जाते। यमक लक्षात ठेवायचं, नळ नीळ जामवंत सुग्रीव हनुमंत। त्यातल्या सुग्रीवानं जामवंतानं सांगितलं होतं, जाय रे हनुमंता, खाली कोण यायले पाय। राम लक्ष्मण आले होते। हनुमंताने सांगितलं, चला आपण डोंगरावर जायचं आपल्याला, या ऋषमुख पर्वतावर। बस थोडस चालून वर गेले, आधीच थकले होते राम लक्ष्मण। खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, फळं खाऊन जगतायत, कंदमुळं खाऊन जगतायत, शिजलेलं अन्न खायचं नाही। थकून गेले राम प्रभू आणि लक्ष्मण। हनुमंता, किती जायचं रे अजून वर? देवा, अजून तर बरंच आहे, अजून 10% बी आलो नाही। मग थकलो रे बाबा, त्यांनाच बोलवणं। खाली येऊ शकत नाहीत ते, त्यांची काही बंधन आहेत, त्यांच्यावर येऊ शकत नाहीत खाली। मग आम्हाला तरी वर जाण्याची काही व्यवस्था कर। आहे ना, मी आहे ना, बिना पेट्रोलची गाडी। बस हनुमंत असे बसले। उजव्या खांद्यावर रामाला बसवलं, रामाला उजव्या खांद्यावर आणि डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला खांद्यावर घेतलं देवाला। आता तुम्ही म्हणाल, खांद्यावरच का घेतलं? कारण असते। तुम्ही लेकराला कुठं घेता? लेकराला कुठं घ्यायचं माय? कुठं घ्यायचं? कडीवर, बरोबर। कडीवर लेकराला का घेता? कारण लेकराला धरून बसायचं कळत नाही, तुम्ही असं धरलेलं असते त्याला। म्हणजे कडीवर जर घेतलं असतं देवाला हनुमंतानं तर हनुमंताला पकडण्याची जबाबदारी आली असते। पण खांद्यावर जर समजा एखाद्या आजोबानं नाताला खांद्यावर घेतलं, आजय घेतात, विषय निघाला म्हणून सांगतो, आज्या नाताला कशा सांभाळतात। सकाळी सून 2 पार्ले बिस्किटाचे पुढे, आता वातावरण चेंज करायसाठी पाहिजे बरं का जरा, 2 पार्लेचे बिस्किटाचे पुढे देऊन जाती। लेकरू एकच खाते आणि मग संध्याकाळी आल्यावर सुनाला म्हणती, माय लय खावड झाले, 2-2 पुढे खायले। एक पुडा कोण खाते? हनुमंतानं खांद्यावर घेतलं देवाला, खांद्यावर। तुम्हीच धरा डोक्याला आणि तुम्हीच तुमच्या हिशोबाने बसा, मी फक्त चालण्याचं काम करतो। बस उड्डाण केली आणि ऋषमुख पर्वतावर हनुमंत पोहोचले। तिथं पोहोचल्यावर सुग्रीव आहे, नळ नीळ नावाचे वानर आहेत। सुग्रीव ही वानर आहे, वानरराज सुग्रीव। जामवंत आहे त्याच्यामध्ये, ते अस्वल आहे। विचारलं रामानं, तुम्ही इथं का राहताय? सुग्रीवानं सांगितलं, माझा भाऊ वाली। वालीची कथा पाहिली तर थोडासा वेळ जाईल। वाली आणि सुग्रीव 2 भाऊ आहेत, त्या भावाभावाचे भांडण आहेत। वालीनं त्याचं राज्य, किष्किंधा नावाचं राज्य सगळं घेतलेलं आहे, त्याची पत्नी सहित सगळं काही बळकावलेलं आहे आणि म्हणून सुग्रीव त्याच्या भीतीनं इथं राहतोय। तर कशामुळे दुश्मनी झाली होती, काय झाली होती तेवढं पाहता येणार नाही। देवाला विनंती केली, माझं राज्य परत मिळवून द्या, मी तुम्हाला मदत करीन। ठीक आहे, देवानं सांगितलं तुझं दुःख माझं दुःख एकच आहे, तुझी पत्नी
त्या वालीच्या ताब्यात आहे आणि माझी देखील पत्नी चोरीला गेलेली आहे. म्हणले देवा तुमची पत्नी कधी चोरीला गेली? सांगितलं एवढे एवढे दिवस झाले असं. मी पाहिलं आकाश मार्गानं विमानामध्ये एक राक्षस एका स्त्रीला उचलून घेऊन जात होता. त्या स्त्रीनं आपल्या दागिन्याचं गाठोडं बांधून खाली टाकलं होतं. ते गाठोडं मला सापडलेलं आहे. मी पाहिलं, मी माझ्या समोर घेऊन गेला असं या दिशेला. पहा बरं माझ्याकडे ते गाठोडं आहे, काही ओळख पटते का? सुग्रीवानं ते दागिन्याचं गाठोडं सोडलं. त्याच्यामध्ये आता सीतामाईचे दागिने होते. सीतामाईचे दागिने काय काय होतं? कानातले कर्ण फुलं होते. त्याला काय म्हणतात तुम्ही? कानातले फुलं, ते लटकना सहित. गळ्यातला हार होता, हातातल्या बांगड्या होत्या, पायातले पैंजण होते. सुग्रीवानं सीतामाईनं टाकलेलं ते दागिने बांधलेले होते कपड्यामध्ये. ते रामापुढे असे धरले. रामानं एक एक दागिने पाहिले, खात्री पटली हे तर सीतामाईचे. पण काय सांगावं, नजर चुकीनं आपण वियोगामुळे वेडे झालो. जरासं खात्री करून घेऊ लक्ष्मणाकडून. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा इकडे ये, हे दागिने बघ बरं, तुझ्या वहिनीचेच आहेत का? लक्ष्मणानं सगळे दागिने पाहिले, रामाच्या मुखाकडे पाहिलं. मला आठवण झाले, अरे नीट पहा. मग त्याच्यातले पैंजण घेतले, पायल चेन घेतले आणि पाहिले. दादा हे वहिनीचेच दागिने. अरे मग एवढा का वेळ नाही म्हणलं? एवढा वेळ का नाही म्हटला? दादा मागच्या 13 वर्षामध्ये 14 वर्ष होत आले, 13 वर्षामध्ये मी अजून वहिनीच्या मुखाकडे नाही पाहिलं, तर कानातल्या दागिन्याकडे कधी पाहू? वहिनीच्या हातातल्या बांगड्याची माझी ओळखच नाही, गळ्यातल्या हाराची ओळखच नाही. 13 वर्षामध्ये जर काय पाहिलं असेल मी, तर दररोज तुमच्या पाया पडताना, वहिनीच्या पाया पडताना फक्त वहिनीचे पाय पाहिले आणि पायातले फक्त पायल म्हणजे चैन पाहिले. याच्या व्यतिरिक्त मी वहिनीचे अजून मुखाकडे पाहिलं नाही. दागिन्याची तर गोष्टच दूर आहे. बस ओळख पटली, हेच दागिने सीतेचे. याच दिशेला कोणीतरी राक्षसानं पळवून नेलंय, खात्री पटली देवाला. बस सुग्रीवानं सांगितलं आम्ही तुमची मदत करू, पण आमचं एक काम करावं लागेल. काय? मला माझं राज्य परत द्या, माझी पत्नी मला परत मिळवण्यासाठी मदत करा. ठीक आहे सांगितलं. युद्ध कर तुझ्या भावासोबत, मी तुला मदत करीन. देवा एवढं सोपं नाही, ते फार मोठा ताकदवान आहे तो वाली. अरे देवा पुढे काय चालणार आहे असं म्हणताय? बुडत्याला काडीचा आधार. त्याला वाटलं बरं. दुसऱ्या दिवशी सकाळी युद्धाला जायचं ठरवलं. किष्किंधामध्ये वालीच्या दारासमोर तो सुग्रीव आला. रामप्रभू एका झाडाच्या मागे लपलेले, दुसरे जामवंत नळनीळ सगळे बाजूला उभे. त्यावेळेला सुग्रीवानं आवाज दिला, ए बाली बाहेर निघाल. निकल बाहर, आज तुझे मुझसे कोई नहीं बचा सकता. युद्धासाठी आव्हान दिलं. पुन्हा सुग्रीवानं बालीला. बालीची जी पत्नी आहे तारा, तारेनं अडवलं बालीला. त्याच्या काय नादी लागताय? 10 वेळा तुमच्याकडून हरलाय तो, त्याच्यात काय हिम्मत आहे? जाऊ नका आता. बालीच्या दारात उभा राहून सुग्रीवानं आवाज दिला, अरे भीतोस काय? बायकोच्या पदराला लपलास, ये बाहेर. वाली आपली गदा घेऊन दारात आलेला आहे. दोघांचं युद्ध जुंपलं. सुग्रीव आणि वाली मध्ये घनघोर युद्ध चालू आहे. एकदा वाली सुग्रीवच्या छातीवर, एकदा सुग्रीव वालीच्या छातीवर. दोघांची घनघोर युद्ध, गदा युद्ध, कुस्ती सगळी झाली. एक बुक्का असा वालीनं सुग्रीवाला मारला. सुग्रीव थंडगार उठला आणि नीट पळायला लागला. वालीनं सांगितलं, परत जर किष्किंधेला आला तर चित्ता सोडणार नाही.
तुझी हिम्मत कशी झाली मला ललकारण्याची? चाल चालता होय दोन. सुग्रीव पळत पळत ऋषमुख पर्वतावर. बस तिथं राम प्रभूचे हात जोडले. देवा, मला वाघाच्या गुहेत नेऊन टाकलं तुम्ही, मला आधार दिला म्हणून मला वाटलं तुम्ही काहीतरी करसाल माझ्यासाठी. तुम्ही तर मागच्या मागं पळून आले, मला तिथं मरायला सोडलं त्याच्या दारामध्ये. अरे तसं नाही, तुम्ही दोघं भाऊ सारखे दिसता. कोणाला मारू? वाली समजून जर तुला बाण लागला असता तर उद्या तूच म्हणला नसता का मला तुम्हीच मारलं म्हणून? मग उद्या नाही देवा, आता हिम्मत होत नाही. अरे मी आहे ना तुझ्या माग. बस हिम्मत केली देवानं, हात फिरवला सगळ्या शरीराहून. सगळे जे शरीरातले दुःख होतं, दुखण्याचं होतं ते दूर झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध करण्याचं ठरलं. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी एक फुलांची माळा त्या सुग्रीवाच्या गळ्यात घातली. फुलांची माळा, पुष्पहार ज्याला हार म्हणतो आपण, पुष्पमाला सुग्रीवाच्या गळ्यात टाकली. त्याच्या मागे दोन कारण. एक पहिलं कारण ओळखायला यावं वाली कोणता आणि सुग्रीव कोणता. ज्यानं गळ्यात माळ घातलेली आहे तो सुग्रीव, ज्याच्या गळ्यात माळ नाही, हार नाही, तो वाली. दुसरं कारण, देवानं विजय माला ज्याच्या गळ्यात घातली त्याला कोण हरवू शकते हो? हा दुसरा भाव. बस दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला. गळ्यामध्ये देवानं रामानं सुग्रीवाच्या हार घातला आणि पुन्हा युद्धाला सुरुवात. ए बाली निकाल बाहेर. पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. घनघोर युद्ध वाली आणि सुग्रीवाचं. गदा युद्ध झालं. पुन्हा एकदा कुस्तीला सुरुवात झाली. पुन्हा फेकलेल्या गदा जवळ घेतल्या. हा त्याच्या छातीवर बसतोय. वाली एकदा सुग्रीवाच्या छातीवर. यानं त्याला पाडला, त्यानं याला पाडलं. दोघही कोणी कोणाच्या पेक्षा कमी नाहीयेत. प्रभू रामचंद्राला काय करावं? या दोघांचं तर युद्ध संपणार नाही. असं युद्ध किती वेळ चालू द्यायचं? आता 3 वाजतात, 2:30 तर वाजलेले. लवकर कथा संपवायची. त्याच्यासाठी प्रभू रामचंद्रानं झाडाच्या मागे उभं राहून बाण लावला धनुष्याला आणि एका बाणामध्ये वालीला मारलं. वाली खाली पडला. देवा, माझी काय चूक? तुमची माझी काय दुश्मनी? तुमची दुश्मनी माझी काहीच नाही. मला कशाबद्दल मारलं? अरे तू अधर्मानं चाललास, मी नीतीनं चालणारा माणूस. तू सुग्रीव भाऊ जे भावाचं खाते त्याला जगण्याचा अधिकार नाही. बस तू सुग्रीवावर अन्याय केला. अन्याय ज्याच्यावर अन्याय होतो, माझ्या भक्तावर अन्याय झालेला मला पाहत नाही. मी त्याचा अन्याय दूर करण्यासाठी. पण माझी काय चूक? त्याची पत्नी आली वालीची तारा. तुम्हाला अयोध्येचं राज्य मिळालं नाही म्हणून का तुम्ही आमचं राज्य किष्किंधेचं राज्य घ्यायला आले का? कशामुळं? देव म्हणायची लाज वाटते. बस देवानं हात जोडले वाली समोर. माफ कर मला, नाईलाजानं बाण चालवावा लागला. याचा बदला तुला मी पुढच्या जन्मात घ्यायला देईन. पुढच्या जन्मात म्हणजे कधी? कृष्ण अवतारामध्ये. त्याचे अंत्यसंस्कार केले आणि जो वालीचा पुत्र आहे अंगद, त्या अंगदाला गादीवर बसवलं, युवराज पद दिलं आणि ठरलं आता देवाची मदत करायची. 4 तुकड्या वानर सेनेच्या 4 तुकड्या तयार केल्या. 4 तुकड्या 4 दिशेला जाण्यासाठी 4 तुकड्या तयार केल्या. पूर्वेला एक, पश्चिमेला एक, उत्तरेला एक, दक्षिणेला एक अजून अतिरिक्त तुकडी, एक्स्ट्रा आपण काय म्हणतो त्याला, SRPF ची तुकडी, स्पेशल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ती मुद्दाम होऊन दक्षिणेकडे पाठवली. दक्षिणेकडे कारण अंदाज होता की त्या राक्षसानं तिकडं सीतामाईला पळवून नेलेलं असावं. बस 4 तुकड्या तयार झाल्या. दुसऱ्या दिवशी सीतेच्या शोधासाठी निघायचंय. घोषणा झाली. सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी सगळी वानर सेना 4 तुकड्यामध्ये विभागली गेली. एका तुकडीमध्ये नळ, नीळ आहे, जामवंत आहे, सुग्रीव आहे, हनुमंत आहे. विशेष तुकडीमध्ये त्या तुकडीला सांगितलं तुम्ही दक्षिणेकडे जायचं. सगळ्यांना दिशा ठरवून दिल्या. सगळे वानर सेना निघालेली आहे. पण हसतायत राम. का हसतायत? येडे म्हणावं की खुळे म्हणावं? या जिला शोधायचंय त्या माझ्या पत्नीला यांनी उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही आणि हे सगळे निघाले शोधायला. हसण्याची गोष्ट आहे की नाही? सीता काळी का गोरी हे कोण्याच वानराला माहित नाही, तरी सगळी वानर सेना शोधायला निघाली. सगळे निघालेत आणि हनुमंताने येऊन हात जोडले रामापुढं. देवा, आम्ही सीता तर शोधू, पण सीतामाई आम्हाला कशावरून ओळखेल की आम्हीच रामाचे दूत आहेत म्हणून? बस
रामानं सांगितलं मला अपेक्षित होतं एवढ्या सगळ्या वानर सेनेमध्ये हा एकमेव हुशार असेल, बुद्धिमताम वरिष्ठम. मारुतीला बुद्धिमताम, सगळ्या बुद्धिमानामध्ये जर वरिष्ठ कोणी असेल तर तो हनुमंत आहे. एक काम कर, ही अंगठी घेऊन जा. अंगठी दिली आणि ती अंगठी आता वानर कुठं ठेवायची, कशी न्यायची? ती अंगठी ठेवली तोंडामध्ये ठेवली. मुद्रिका मेली मुख माही असं वर्णन आहे ना, मुद्रिका मेली मुख माही. तोंडामध्ये ती अंगठी ठेवली आणि सगळी वानरसेना प्रभू श्री रामचंद्राचा जयघोष करून सीतेच्या शोधासाठी निघाली. बोलिये प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. आता जय जयकार करायला थकायचं नाही. बस वानरसेना पुढे निघालेली आहे. पुढे निघाल्यावर चालून चालून सगळे थकले, झाडावरून उड्या मारायला, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत मारत सगळे वानरायला तहान लागले. काय करावं, सगळ्याला तहान लागले. हनुमंताला म्हणले तुला तहान लागली नाही का रे? नाही बा. कस काय नाही लागली? मला सांगा, याच्या तोंडात ती चॉकलेटच होती ती अंगठी. आता चॉकलेट तोंडात असल्यावर तहान लागते का? नाही. देवानं दिलेली अंगठी तोंडात होती, मला नाही लागली. ठीक आहे म्हणले, चला. समोर एक विवर होतं, विवर. खोल खड्डा होता खडकामध्ये. त्या खडकामध्ये काही पक्षी वर उडत येत होते. सगळ्याला वाटलं तिथं खोल खड्डा असेल, पाणी असेल. सगळेजण त्या विवरामध्ये उतरले. उतरल्यावर तिथं एक तपस्विनी स्त्री आहे. सगळ्यांनी नमस्कार केला. त्यांनी विचारलं माते कोण आहेत तुम्ही? त्यांनी सांगितलं मी स्वयंप्रभा आहे. स्वयंप्रभा माझं नाव, स्वयंप्रभा. तुम्ही? आम्ही वानर सेना आहेत, सुग्रीवाची सेना आहेत, रामाच्या मदतीत. बस आता काही बोलू नका. मी सत्ययुगापासून इथे तुमच्यासाठीच थांबले होते. तुम्ही काय एक काम करा, पाणी पिलं का? पाणी प्या लवकर. पाणी पिऊन सगळे वानर हजर झाले. डोळे बंद करा. डोळे बंद केले वानर सेनेनं. डोळे बंद केले, मी म्हणेपर्यंत उघडायचे नाही. सगळ्या वानरानं डोळे बंद केले आणि एक कानावर हाक ऐकवाली, आता उघडा डोळे. वानरानं डोळे उघडले. थेट समुद्राच्या काठावरच सगळे वानर डोळे उघडले वानरानं. आणि मग एकमेकाला म्हणाले, अरे बापरे, इथं तर सगळं खारं पाणीच आहे समुद्राचं. आता तहान लागल्यावर तुम्हाला प्यायला पाणी बी नाही. इथं काय प्यावं? खायला काय नाही, भूक लागली की रे. तेवढ्यामध्ये एक मोठा गिद्ध पक्षी आला. काय नाव त्याचं? संपाती. ते संपाती आला. काय नाही, ते सगळे आपल्या बुंदीची तयारी आहे. संध्याकाळची बुंदी आपल्यालाच खायची, त्याची तयारी आहे. काय म्हणतात तुमच्याकडे? बुंदीच म्हणतात की. त्याची तयारी आहे. लक्ष इकडे असू द्या. मोठा गिधाड पक्षी पाहिला. आता तर काही सरळ नाही म्हणले, ते खाऊन टाकते आपला. संपातीनं मोठी जांभाळी दिली. बरं झालं, एवढे वानर एकदाच खायला भेटले. लय दिवसानं भूक लागलेली आहे. अरे वानर म्हणले, काय रे तू माणूस आम्हाला खायला निघाला, आम्ही देवाच्या कामाला निघालो. देवाच्या कामाला? अरे माझ्या भुकेसाठी आलात तुम्ही, देवानं पाठवलं. नाही रे बाबा, देवानं नाही. तुझ्यासारखाच एक होता ते जटायू. अरे देवासाठी त्यानं त्या रावणासंग युद्ध केलं, त्याच्यासाठी प्राण सोडला देवासाठी, आणि तू आम्हाला खायला. जटायूचं नाव ऐकलं आणि ते संपाती नावाचा ते गिद्ध पक्षी रडायला लागला. जटायू तर माझा भाऊ. कुठं भेटला तुम्हाला? तिथं भेटला. रामासाठी त्यानं त्या राक्षसासोबत युद्ध केलं. बस आता मी तुम्हाला खाणार नाही. कशासाठी आला? देवाची पत्नी चोरून नेली कोणीतरी, तिचा शोध लावण्यासाठी. थांबा. उंच डोंगरावर तो पक्षी गेला. संपाती, त्याची नजर, गिधाडाची नजर एवढी तीक्ष्ण असते पहा. किती वर उंच त्यानं उडू द्या, खालचं जमिनीवरच दिसते त्याला. उंच गेलाय का डोंगरावर, त्यानं सगळीकडे नजर टाकली. लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये सीता एका झाडाखाली बसलेली आहे, आपल्या पायाकडे नजर लावलेली आहे, असं त्यानं सगळ्या वानर सेनेला सांगितलं. बस कळालं आता सीता कुठे आहे. आता काय करायचं? संपाती उडून गेला तिथून. संपाती गेला. आता जायचं कुठं? जायचं लंकेमध्ये. सगळेजण म्हणायला लागले, मी जातो. एक जण म्हणला मी जातो.
जामून म्हणला होता मी जातो, माझा काय माझ्या अंगावर अस्वल आहे म्हणला, मी लई केस इथं मला उड्या मारता येत नाही तुमच्यासारख्या. वानर हा तुम्ही जा की रे. अंगद म्हणला मी जात होतो, पण तिथं रावणाचं पोरग आहे अक्षय नावाचं, त्याला पाहिलं की माझी अर्धी ताकद त्याच्या अंगात जाती म्हणला. मी गेलो तर तिकडच अडकून बसल, इकडे वापस येता येणार नाही. सगळ्यात ताकदवान होता कोण? हे मागचा बाबा, पण असाच माग जाऊन बसला होता. जे मी सांगितलं ना, जिथं खोल पाणी असते ते खळखळ करत नाही, उथळ पाण्यालाच खळखळ जास्त असते. एखादा पैलवान असावा, पैलवान ते चालताना खाली मान घालून चालते रस्त्यानं. आणि एखादा टीबीचा पेशंट असावा, त्याचाच भाऊ असा छाती फुगून चालते. छाती नसते पण छाती फुगून चालते. अगरबत्ती छाप. त्याला म्हणलं ना, काऊन रे एवढा छाती फुगून काऊन चालला? आपल्याला काय, आपल्या माग आपला भाऊ पैलवान आहे, तू तुझं सांग ना. हनुमंताला बोलवलं. काय करायचं हनुमंता? मी आहे रामाचा सेवक, अजून मी इथे आहे, काळजी करू नका. बस देवाचं काम करणारा हनुमंत, सगळ्या जगाचं काम करतो तो देव, आणि देवाचंही काम करतो तो कोण? हनुमंत. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना. ताली ताली सर्वांनी ताली, माय ताली. हे दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, दुनिया चले ना श्री राम के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. डगा डगा लंका जले ना हनुमान के बिना. रावण मरे ना श्री राम के बिना, रंगा जले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. ये दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी ताली ताली के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. राम नामाचा जयघोष केला. हर हर. आता जयघोष गर्जना करायला आता घाबरायचं नाही. हर हर महादेव. हॅलो 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 हॅलो. सगळ्यांनी सियावर रामचंद्र की जय. हर हर महादेव. हनुमंतानं गर्जना केली आणि उड्डाण केलं. उड्डाण केल्यावर समुद्रामध्ये एक मैनाक नावाचा पर्वत वर आला. हनुमंताला विनंती केली, अरे देवा, महादेवाचे अवतार तुम्ही देवाच्या कामासाठी निघाले, जरासा आराम करा. हनुमंतानं सांगितलं, देवाच्या कामाला निघालो होतं का आराम करायला निघालो काय? आराम नाही, आता थेट लंकेत पाय ठेवणार. बस अब विश्राम नाही. लंकेत जायच्या अगोदर समुद्रातून वर एक सुरसा नावाची राक्षसी आली. सुरसा नावाच्या राक्षसीने सांगितलं, हनुमान मैं तुम्हें अब खाती हो. अरे खाने के लिए मैं क्या, छोटा बच्चा हो हनुमान तो मैं, फिर भी मैं खाती हूँ. मोठा आकार केला सुरसा राक्षसीनं, तिच्या दुप्पट हनुमंतानं. अजून मोठा आकार सुरसा राक्षसीनं, त्याच्यावर मोठा आकार हनुमंतानं. मोठी होत होत सुरसा राक्षसी एवढी मोठी झाली. हनुमंतानं पुन्हा एका माशी एवढं रूप घेतलं, तिच्या तोंडात गेले, 2-3 चक्रा मारून बाहेर निघाले. राक्षसीनं सांगितलं, मी तुला खाणार. ए म्हणे येडे, तुझ्या तोंडातून 4 चक्रा मारून बाहेर निघून आलो. खाते खाते. बस कोण आहे तू?
त्या सुरसा राक्षसीनं सांगितलं मला देवानं परीक्षा घेण्यासाठी पाठविले, हनुमंताची हिंमत किती आहे. बस पाहिली ना हिंमत, यशस्वी भव. सुरसा राक्षसीनं आशीर्वाद दिला. संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळची वेळ आहे. लंकेमध्ये हनुमान पोहोचलेत. लंकेमध्ये समुद्र तीरावर हनुमंताने विचार केला जरासा अजून अंधार पडू द्यावा, अजून दिवस माळवायचा बाकी. दिवस माळवला की जाऊ. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त. ते का आपल्या भारताची बाउंड्री आहे का? बांगलादेश मधून कोणी घुसायचं, नेपाळ मधून कोणी घुसायचं, पाकिस्तान मधून कोणी घुसायचं, मुंबईत यायचं, हल्ले करायचे नाही. लंका होती ती. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त. आणि तिथं बाउंड्री सांभाळायला लेडीज पोलीस, महिला मंडळी, राक्षसीनीवर. हा, हनुमंतानं पाहिलं काय करावं. एवढा मोठा देह घेऊन घुसायला गेलो तर एरीच पकडतील. रूप बदलाव तर राक्षसी मायावी असतात, त्याला आधीच सगळे त्यालाच रूप बदलता येतात, आपल्याला तर एरीच पकडतील. मशका एवढं रूप पकडलं. तुलसीदासजी वर्णन करतात, मशक म्हणजे मच्छर, मच्छर एवढं रूप पकडलं. बस राम 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 करीत निघाले. मच्छर करतात ना गुणगुण. ते मच्छर काय म्हणाले हनुमंताला काही नाही समजलं. म्हणजे आपण त्याच्यासारखा आवाज काढू, राम 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 करीत निघाले. निघाले पुढं. सूक्ष्म रूप घेतलेलं आहे मच्छर एवढं. तरी त्या लंकेच्या गेटवर एक राक्षसी आली, लंकिनी नावाची. एक मच्छर रोखल्या. आमच्या लंकेतला दिसन झाला, तू चोर आहेस, डेंगूचा आहेस का रे? लंकिनीनं विचारलं. आमच्या लंकेतला दिसन डेंगूचा आहे का चिकनगुन्याचा आहे? चोर आहेस का? हनुमंतानं विचार केला, एवढा मच्छर एवढा रूप घेतलं तरी बी ओळखलं कस काय? त्या लंकिनीला हात जोडले, विचारलं माय कस काय ओळखलं तू? आमचा आम्हाला इशारा असते, आमच्या इथले मच्छर वेगळा सायरन वाजवतात. वै 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 वै. तू राम 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 करीत निघाला, मला न कळायला का? येड आहे का? तुझ्या मोबाईलची रिंगटोन वेगळी, आमच्या इथले मोबाईल वेगळेच वाजतात. थांब इथंच. ए तुला बोलायला वेळ नाही म्हणला किती? माझ्याकडे आता फक्त 1 घंटा राहिलाय. एक मुक्की मारली तिच्या डोक्यामध्ये, बस तिच्या तोंडात रक्त आला. कार्यक्रम तिच्या जाग्यावर. देव पुढे निघाले, हनुमंत पुढे निघाले. आता पाहायले, इकडून तिकडं फिरायले, या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर, उडत 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 सगळीकडे. दिसायला दुरून घर तर चांगले सुंदर मंदिरासारखे दिसायचे लंकेतले. मंदिरासारखे घर दिसत आहेत, पण घरामध्ये सगळा भोग चालू आहे. सगळा भोग. एक घर असं होतं. त्या घरावर राम 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 लिहिलेलं. हनुमंताला वाटलं इथं कोण चहाची टपरी टाकली बाबा, सगळी कोण दारूचे दुकानं इथं. आतमध्ये पाहिलं तर बिभीषणाचं घर. ते त्याचा मस्त आपला हरिपाठ चालू संध्याकाळच्या वेळेला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बिभीषणाला पाहिलं आणि त्याच्याजवळ हरिमुखे म्हणा म्हटलेलं पाहिलं की हनुमंतानं हात जोडले. कोण तुम्ही इथं? म्हणे मी रावणाचा भाऊ बिभीषण. अरे बापरे म्हणे, तू ह्या टकल्याच्या शहरामध्ये दाढी दोस्तीचं दुकान टाकावं तसं कसं चालतंय म्हणे तो एवढं रावणाच्या राज्यामध्ये? अरे म्हणे 32 दातामध्ये जशी जीभ राहते तसा मी एकटा राहतो 32 दातामध्ये. 32 दाताने विचार केला या जिभेला आताच रगडून टाकायचं. 1 मिनिटात कार्यक्रम होते की नाही जिभेचा? 1 मिनिटात. पण जिभेनं जर ठरवलं तर 32च्या 32 जणांचा कार्यक्रम बी 1 मिनिटात होते की नाही? एकदा जीभ जर वाकडी चालली तर 32ला 32 एकदाच घशात जातात. बस बिभीषणानं सांगितलं मी तसा राहतो. तू कोण? मी राम भक्त हनुमान म्हणतात मला. सीतामाईच्या शोधात आलो. बस मी तुला माय दाखवतो. काय? हनुमंतानं सांगितलं मी सीतामाईच्या शोधात आलो. बिभीषणानं सांगितलं तू सीतामाईच्या शोधात आला ना, मी तुला माय दाखवतो. पण एक काम कर, तू मला जगाचा बाप दाखव. ठीक आहे, मी जगाच्या बापाच्या जवळून आताच आलो म्हणजे रामाकडून. पुढच्या वेळेला तुला घेऊन जाईल.
तडजोड झाली, एकानं माय दाखवायची, एकानं बाप दाखवायचा. मग सांग कुठे सीता? अशोक वाटिकेमध्ये. अशोक वाटिकेत म्हणले की बस रामाचं नाव घेतलं, हनुमंतानं उड्डाण केले, जय श्रीराम जय श्रीराम. अशोक वाटिकेमध्ये राम हनुमंत पोहोचलेले, एका झाडावर बसले. सीतामाईच्या समोर जायचा विचार केला, तेवढ्यामध्ये रावण तिथं आला. रावण सीतामाईच्या पुढे हात जोडले रावणानं. ऐक सीते, माझी राणी बन. अरे काय त्या रामामध्ये, जंगलामध्ये तर फिरतोय, तुला घेऊन काय देऊ शकणार आहे? तुला सगळा राज्य वैभव तुला देईन, माझी राणी हो. सीतामाई खाली पायाकडे नजर झोपून उभी आहे. रावणाची पत्नी मंदोदरी तिथं आली. रावणाची पत्नी मंदोदरीनं सांगितलं, मालक योग्य नाही, दुसऱ्याच्या पत्नीवर नजर ठेवणं योग्य नाही. ज्याची आहे त्याला नेऊन द्या, माफी मागा त्याची. मूर्ख आहेस तू. मंदोदरीला घेऊन रावण तिथून निघून गेला. सीतामाईनं रडायला सुरुवात केली. काय माझं नशीब असेल, मी देव, माझा नवरा देव असून मी त्या देवाचे चरण सोडून त्या सोन्याच्या हरणाच्या मागे लागले. देवाचे चरण सोडून सोन्याच्या हरणाच्या मागे लागले. त्या हरणाच्या मोहात पडले. म्हणतो ना आपण, काय ते हातचं काय म्हणतात की, असं एखाद्या वेळेस मला होतं, आपण माणूस काय ते हातचं सोडते धाव त्याच्या पाठी मागला, तसं काम झालं सीतामाई. सीतामाई रडते. देवासारखा माझा पतीचा लहाना भाऊ लक्ष्मण, धीर माझा, त्याला नको ते बोलले मी. बस एक मैत्रीण आहे तिथं सीतेची, त्रिजटा नावाची राक्षसीना मी एका दिवशी सांगितलं, राक्षस असून देखील काही माणुसकीचे होते. त्रिजटा सांगऊ त्रिजटे सखी ऐसी मात, भेटी देतील का नेतील रघुनाथ. मन उतावीळ दूर झाला पंथ. त्रिजटे जवळ रडते सीतामाई. काय करू, मला अग्नी दे, पेटवून घेते. आकाशामध्ये तारे चमकले, एक तरी तारा तुटावा, माझ्या हातात पडावा, त्या ताऱ्यांना पेटवून घेईल. सीतामाई म्हणते, हात वर करून एक तरी तारा देवा, माझ्या उंधळीत टाक, पेटवून घेते स्वतःला. नाही राहायचं मला या राक्षसाच्या कैदेमध्ये. हात वर आहेत, तेवढ्यामध्ये हनुमंतानं रामानं खून म्हणून दिलेली अंगठी वरून टाकली हातामध्ये, ओंजळीमध्ये. सीतामाईच्या अंगठी पडली. सीतामाईनं अंगठी निरखून न्याहाळून पाहिली. बस एवढे कपट करायला लागला रावण, काहीतरी माझ्यासोबत छळ करतोय. माझ्या पतीची ओळखीची अंगठी माझ्या ओंजळीत टाकली रावणानं. आता अजून काय काय करावं लागते? कोण आहे वर? रावणा तू आहेस. बस तेवढ्यामध्ये हनुमंतानं खाली जमिनीवर उडी मारली. जय श्रीराम. कोण आहे तू? मायावी दिसतोयस, वानर आहेस? माय, मी रामाचा भक्त हनुमान आहे. हनुमान? रामाजवळ तर धनुष्यबाण पाहिला मी, हनुमान कवाच नाही पाहिला. हनु नावाचा बाणच नाही. हनुमान कुठून आला? धनुष्यबाण माहिती. सगळी हकीकत सांगितली. कशी ओळख पटवून द्यायची होती रामानं सांगितली. जो जयंताचा प्रसंग, जयंत इंद्राचा पुत्र, त्याची ओळख सांगितली. लहानपणापासून घडलेल्या सर्व घटना सांगितल्या. सीतामाईला ओळख पटली. बस आता खात्री पटली की माझा पती, माझा देव मला इथं न्यायला लवकरच येणार आहे. हनुमंतानं देखील हात जोडले. माय, देवाची वाट पाहायची गरज नाही, मीच घेऊन जातो तुला. नाही हनुमंता. का? कारण जगाला वाटेल की रामामध्ये हिम्मत नव्हती म्हणून हनुमंतासोबत सीता आली. रामामध्ये हिम्मत नव्हती म्हणून हनुमंताला सीता आणावी लागली. देवाला स्वतः इथं येऊ दे. बस माय, कालपासून काही खाल्लं नाही, उड्या मारत फिरायलो. बस अरे खाय ना, ही जी बाग आहे का, इथं खूप फळाचे झाड आहे. खाय काहीतरी. काय खाऊ? फळ खा, पण एक लक्षात ठेव, खाली पडलेलेच खाय. खाली पडलेले ठीक आहे. आज्ञा घेतली सीतामाईची आणि गेले बागेमध्ये. आता एकही फळ नव्हतं तिथं. काय आपल्यासारखं काम होतं का? भारतातल्या नोकर चाकरासारखं. रावणाचं राज्य, ते कडक आदेश, बिलकुल खाली पडू द्यायचे नाही फळ. खाली पडलेले वेचून आणायचे, मच्छर होतात, घाण होते. कडक आदेश होता रावणाचा. एकही फळ खाली पडलेलं नाही. मग काय करायचं? एक काम करू म्हणले, खाली पडलेलं खायचंय ना, मग झाडाला हलवायचं, खाली पाडायचे मग खायचे. वरचे तोडून नाही खायचे. झाड हलवायचं, खाली पाडायचे मग खायचे. पाडत काही उंच होते झाड, उपटून काढले, पाडले. पाडत
सगळे सीतामाई तिथं बसलेले आहेत, तर तिथून इथपर्यंत सगळे झाडं उपटून काढले सीतामाईच्या नजरेच्या समोरच. कारण सीता भक्ती आहे, हनुमंत भक्त आहे, भक्त आणि भक्ती दूर नाही राहू शकत. सीतामाई दिसावी म्हणून समोर वाटेत आलेलं आडवं एक एक झाड सगळे उपटून काढले. झाडाचा बागेमध्ये गोंधळ चाललेला पाहून एक राक्षस आला. राक्षसानं पाहिलं एक मोठं वानर बागेमध्ये सगळं धिंगाणा करायला. अरे पकडा 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 त्या वानराला, सगळी बाग उद्ध्वस्त केली त्याला. हनुमंत खायच्याच नादात. पहा किती हाना एखाद्या वानराला. डाळ खायला बसलं ना वरी पत्रावर, किती हाना. चांगलं जवळ जाईपर्यंत उठते का नाही. एका राक्षसाला दुसऱ्याला बोलवलं, दुसऱ्या तिसऱ्याला मारो मारो पकडो पकडो उस बंदर को. सगळे राक्षस काही झोपले होते, काही जागे होते, काही झोपले होते. दारू पिऊन झोपलेले राक्षस. दारू पिऊन झोपणारे सगळे राक्षसच असतात असं नाही म्हणायचं मला. पण आले सगळे नशेमध्ये, काही झिंगत काही सगळे लेझिम खेळत. पकडा पकडा बांधला त्या वानराला. एक झाड उपटलं, टाकलं अंगावर, 4-2 त्याच्या खाली दबले. पुन्हा उठून आले, 4-2 त्याला असं धरलं आणि दाबलं. चला रे भजन करा नाही तर मारतोय एकाच्या गदात पाठीत. दोघा तिघाला मारलेलं पाहिलं की बाकीचे सगळे राक्षस जे नशेमध्ये होते लागले भजन करायला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 4-2 वानरानं त्या हनुमंतानं 4-2 राक्षसाला मारलेलं पाहिलं की बाकीचे राक्षस भजन करायला लागले. श्रीराम जय राम जय जय राम. 2-4 राक्षस उचलले, फेकले, समुद्रामध्ये जाऊन पडले. त्यातला एक जण पळाला रावणापर्यंत. रावणाच्या महालात गेला. महाराज 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 लंकेश वाचवा, मालिक वाचवा. काय झालं रे. नाही मालक वाचवा. अरे झालं काय ते तर सांग. बगीच्यामध्ये. अरे बगीच्यात काय पुढं तर बोल. एक वानर आला वानर. अरे पुढची गोष्ट सांगतो का नाही. पुरा बगीचा उखाड फेका आहे मालिक. बचाव कुछ तो भी करो. अक्षय नावाचा रावणाचा पुत्र, त्याला हाक मारली. आपली सेना घेऊन जा. पकडा त्या वानराला, जिवंत अथवा मृत. काय डेड और अलाइव पकडून जिवंत माझ्या समोर हजर करा. अक्षय पूर्ण वानर सेना घेऊन बगीच्यामध्ये आलाय. ज्याच्या बापाची बाग आहे, ज्याच्या बापाचा बगीचा आहे ते बगीच्याच्या बाहेर आहे. आणि जे रामाचा सेवक आहे ते बगीच्याच्या मध्ये बागेमध्ये. ते अक्षय रावणाचा पोरगा म्हणते अरे ओ बंदर. ते हनुमान म्हणते आजा बगीचे के अंदर. अरे ओ बंदर आजा बगीचे के अंदर. घनघोर युद्ध. वानर एकटा आहे, हनुमंत एकटा आहे आणि पूर्ण रावणाची सेना एका बाजूने. 4-2 शेपटीमध्ये राक्षस गुंडाळायचे, उचलून समुद्रात फेकायचे. 4-2 शेपटीमध्ये गुंडाळायचे, उचलून सपाटात लावला यानं. बस एकदा एका हातामध्ये असा हात टाकला. अक्षय नावाचा पुत्र आला, त्याच्या डोक्यात गदा मारली. अक्षयचं काम संपलं. बस राक्षस काही जण पळाले, काही जण हनुमंताच्या तावडीत सापडले. जे कंपाऊंड होतं बागेचं, अशोक वाटिकेचं, बसवले तिथं लाईन. चला भजन करा, भजन करा. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, बोला श्रीराम जय राम जय जय राम. राक्षस भजन करायला लावले. राक्षस हनुमंताच्या भीतीपायी साधे सुधे नाही, राक्षस सुद्धा भजन करायला लागतात, हरिपाठ काकडा करायला लागतात. बरोबर. हनुमंताच्या भीती. एक जण पळत पळत गेला. महाराज लंकेश, महाराज लंकेश, मालिक वाचवा आम्हाला. अरे काय झालं. एकटाच पळत आलास. बाकीच्या राक्षस कुठे आहे तुझ्या मागच्या पुढचे. तुझी तुकडी कुठे आहे, बटालियन कुठे आहे. महाराज सगळे भजन करायला. भजन माझ्या राज्यामध्ये भजन. हो रामाचं नाव घेऊन भजन करायला. अरे भानगड काय. एक वानर आलाय मोठा, त्यांना भजन करायला लावलंय. इंद्रजित, मेघनाथ लवकर ये. मेघनाथ नावाचा, इंद्रजित नावाचा पुत्र आला समोर. काय बाबा काय आदेश आहे. सेना काढ आणि त्या वानराला पकडून आण माझ्या समोर. बस इंद्रजित निघाला सेना घेऊन. हनुमानजी नाचा देत बागेमध्ये भजन करायला लावले. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, बोला श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय, बोला बोला श्रीराम जय राम. मेघनाथ जवळ आलाय. इंद्रजित ज्यानं इंद्रावर विजय मिळवला होता त्याचं नाव इंद्रजित. मेघनाथ नाव द्यायचं. सावधान वानर. अरे सावधान सावधान. लागूनच काय ओरडता. ये जवळ. आक्रमण. सैन्यानं रावणाची सेना तुटून पडलेली. हनुमान एकटा गदा फिरून, शेपटी फिरून घमासान युद्ध चालू आहे. इंद्रजित घाबरला.
मेघात लपला, त्याचं नाव मेघनाथ. मेघात लपला, धनुष्य बाण सोडला, बाणाला बाण सोडला. हनुमंतानं सांगितलं अरे दम है तो सामने आ, छुप छुप कर वार करता है रावण के बच्चे. राम का सेवक पीछे से वार नहीं करूंगा. ये राम का सेवक तुम्हें ललकारता है, सामने आ. लहान सहान सगळ्या राक्षसाला मारलं. मेघनाथाला वाटलं, त्या इंद्रजितला वाटलं आता आपलं काय खरं नाही. लहान सहान राक्षस भजन करू लागले, हात जोड लागले. अरे हमें क्यों मारले हो गदावाले बाबा. जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बोला श्री राम जय जय राम. राक्षस विनवणी करू लागले, गदावाले बाबा हमें मत मारो, बाल बच्चे वाले हैं, छोड़ दो हमें. आप कहते हो तो भजन करेंगे लेकिन हमें छोड़ दो. तुम्हारा मालिक कहाँ है? बादल में छुप कर बैठा है, बुलाओ उसे. बुलाते बाबा मत, लेकिन हमें मत मारो, बाल बच्चे वाले. भजन करो श्री राम जय राम जय जय राम बोला श्री राम जय जय राम श्री राम जय जय. बंद करो, बंद करो. इंद्रजित समोर आला. काय नाटक लावलंस रे वानरा? माझ्या राज्यात येऊन माझ्या सैनिकाला भजन करायला लावतोस. बस एक शक्ती काढली, ती शक्ती हनुमंतावर सोडली. बस हनुमंत शांत उभे राहिले, शांत. पाशामध्ये बांधलं हनुमंताला. लाईटचा खंबा जसा उभा राहते हनुमंत उभे राहिले. 2-4 राक्षस आले, 4-5. पोल जसा लाईटचा उभा करून न्यावा तसा नेलं. बस हनुमंत डोळे बंद करून उभे पडले, निश्चित पडू नये. वानरायला वाटलं संपलं याचं, इतकाच वेळ फुग्यात हवा होती काही. एकदम डोळे उघडले. डोळे उघडले की वानर घाबरले, पुन्हा भजन करू लागले. श्रीराम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम. डोळे बंद केले की पुन्हा भजन बंद. असं करत करत रावणाच्या दरबारापर्यंत हनुमंताला नेलं. दरबारात नेलं. कोण आहे तू? रावणाने विचारलं. त्याला सांगितलं मैं रामदूत हूं. पेड़ क्यों गिरा है? झाड काऊन पाडले माझ्या बागेतले? मला भूक लागली होती, सरळ सांगितलं, लपून काहीच नाही. अरे झाड कुठं पाडतात का? फळं तोडून खा. वाढणार आहे मी, मला तेवढं समजलं असलं तर कशाला लागलं असतं? मला इथं काऊन आणलं? मला इथं का? अरे तू माझ्या राज्यात आलास, तुला मी थोडं आणलं? माझ्या राज्याशी येऊन नाचधूस करतोस? दंड दिला पाहिजे याला. हनुमंतानं त्यात दंड द्यायचा म्हटलं की आजूबाजूच्या राक्षसाला पाहिलं की पुन्हा राक्षस भजन करायला लागले. अरे पाहता काय, बांधा त्याला, नाही तर मारा, ठार मारा. तेवढ्यात बिभीषण आला. म्हणजे शत्रूच्या टीम मधून आले. जे कोणी शत्रूकडून निरोप घेऊन येते, राजदूत असते ते राजदूत. आजही राजदूताची परंपरा आहे. राजदूताला मारायचं नसते. काय करा, याला या जे अपराध केला काहीतरी शिक्षा द्या. काय करा, जाळा म्हणले, याची शेपटी जाळा. ठीक आहे म्हणजे. हनुमंतानं बिभीषणाकडे पाहिलं. अरे मला वाटलं होतं तू रावणाचा भाऊ जरी असला, देवाचं नाव घ्यायला म्हणजे काहीतरी दया करायसारखा असतील, तू तर मला आग लावायला निघाला. बिभीषणानं खुणेनं इशारा केला, थांब, एवढ्यावरच भागू दे. ठीक आहे. बस सगळ्या चिंध्या जमा केल्या, राज्यातल्या घरातल्या गुंडाळल्या. शेपटीला गुंडाळल्या आणि ती माचीसची काडीच पेटन. एक राक्षस परेशान, दुसरा परेशान, तिसरा परेशान. रावणानं म्हटलं अरे आकला आहेत का तुम्हाला? डबीची काडी ओढताय ना, आणा इकडं. हनुमंत म्हणले माचीस कशाला तिकडं, मला उचलून नेण्यापेक्षा मी शेपूटच नेतो तिकडं. अशी शेपूट घेतली, रावणाच्या अशी तोंडापुढं धरली. बस रावणानं काडी पेटवली आणि लावली शेपटीला. हनुमंत म्हणले हेच संधी आहे. बस बिगर पैशाची आणि बिगर पाण्याची हजामत जर कोण केली असेल. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, रावणाची जाळी. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंताची शेपटी पेटवली, रावणाची दाढी जळाली. अरे का वानर आहे का कोण आहे? तेवढ्या वेळात हनुमंतानं उडी मारली. एक एक घर सगळं पेटवायला सुरुवात केली. बस एक घर सोडून
हनुमंत महाबळे एक एक घर सगळे घर जाळत 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 लंका जाळत निघाले हनुमंत. एक घर सोडलं, कोणाचं? विभीषणाचं. आपल्या भावाचं घर आहे, भावाचं. तोही रामाची भक्ती करतोय, मी रामाची भक्ती करतोय. नात्यानं कोण झाले? भाऊ. भावानं भावाचं घर जाळायचं असते का? मग ते का आजचा काळ होता का? तेव्हाचे भाऊ भावाचं जाळायचं नव्हते. आता एकोणेकाचं फुकून द्यायला त्याला काही अर्थ नाही, पण तेव्हा भाऊ भावाचं जाळायचं नाही. एक घर सोडलं, सगळी लंका पेटवली. रावणानं अग्निशमन दलाला फोन केला. हॅलो, रावण महाराज बोलतोय, गाड्या काढा, आग विझवा, आग. वरुणाला सांगितलं, वरुण देवतेला. वरुण देवता गुलाम होते त्याच्याकडे. वरुणा पाऊस पाड, आणि लंका विजाव पेटलेली. बस वरुण राजे आले. वरुण देवतेनं पाऊस पाडायला सुरुवात केली. पाऊस. हनुमंतानं वरुणाकडे पाहिलं. काय वरुण राजे? अरे देवानं अवतार धरलाय, वनवासात फिरतोय राम तुमच्यासाठी, मी मरमर करतोय, सगळी वानर सेना तुमच्यासाठी मरमर करते, आणि तुम्ही लावलेली आग विझवायला का हो रे? वरुणानं सांगितलं. आवाज कमी, थोडी म्युझिक. वरुणानं सांगितलं, हनुमंता तसं नाही म्हणले. अरे पाऊस पाडला असता तर आग विझत होती, माग पाय अजून जास्त पेटलेली. अरे म्हणजे हे कसं काय झालं? पाऊस पडल्यावर तर विजायला पाहिजे होती. म्हणजे पाऊस नाही, किती महाग, 150 रुपये लिटर झालं तरी पेट्रोलच टाकतोय. सगळी आग दुप्पट वाढली होती, सगळी लंका जळाली. हनुमंतरायानं शेपटी समुद्रात विझवली आणि सीतामाई पुढे आले. बस माय, सीतामाईला आनंद झाला. अरे एकटा झाला असं सगळी लंका पेटून. आता जातो, मला आज्ञा दे आई. ठीक आहे बाळा, जाय. उठून गर्जना करायची, तेवढ्यात लक्षात आलं, आता जर गर्जना करून निघून गेलो तर या लंकेतल्या लोकांना वाटेल ते वानर आलेलं गेलं काय, की गुपचूप उडान गेलं, माईला नमस्कार केला आणि गेला निघून. बस हनुमंत निघून गेले. निघून गेल्यावर लंकेमध्ये चर्चा सुरू झाली. एकच वानर आलं होतं रामाच्या सैन्यातलं. एक आलं तर सगळा गाव पेटून गेले. 10-5 आल्यावर काय होईल? 10-5 आले तर काय होईल? बस हनुमंतराय अलीकडच्या तीरावर आले. सगळ्या वानर सैन्याला सांगितलं, सीतामाईला मी भेटून आलो, शोध लावला, अंगठी दाखवून आलो, चला राम प्रभूकडे. भजन करीत वानर सेना निघालेली. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय राम जय जय राम. लंकेमध्ये रावणाचा दरबार भरला. रावणानं सांगितलं, काय करायचं रे? काय करत होतात? सगळेजण झोपले होतात का? अचानक हल्ला झाला सरकार. आता जर परत असा हल्ला झाला, आम्ही निकरांना लढू. ठीक आहे. विभीषणानं सांगितलं, रावणा दादा, अरे या बाकीच्या मंत्र्याच्या भरोशावर बोलू नको. मग काय करू? रामाला शरण जा, त्याची पत्नी नेऊन दे, पाया पड, त्याच्या माफी माग, रामाच्या, माफ करेल तो. एक लाथ मारली विभीषणाच्या कमरेत रावणानं. मार लाथ मार. बाप मेल्याच्या नंतर मोठ्या भावाला अधिकार असते, बापासारखा असते मोठा भाऊ. मार लाथ मार. अपमान केला विभीषणाचा. जा, निघून जा, मला तुझी गरज नाही. विभीषणानं सांगितलं, मी रामाकडे जातोय, पण एक लक्षात ठेव, तुझी भलाई याच्यातच आहे, तुझं भलं याच्यातच आहे, तू रामाला शरण जा. ऐकलं नाही रावणानं. काढून दिला, धक्के मारून हाकलून दिला विभीषणाला. इकडं सगळी वानर सेना, हनुमंत, नळ नीळ जांबुवंत, सुग्रीव, सगळेजण जिथं रामप्रभू बसलेले होते तिथं आले. सांगितलं, सीतामाईचा शोध लागला. कशी आहे रे सीतामाई? कशी आहे सीतामाई म्हटल्या बरोबर हनुमंताच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं, देवा मी तर ब्रह्मचारी आहे, मला संसारिकाचं सुख दुःख काय माहित, पण एक लक्षात ठेवतो, एवढा त्रास आहे सीतामाईला, फक्त धरतीची लेकच एवढा त्रास सोसू शकते. एवढा त्रास आहे सीतामाईला तिथे. बस रामानं ठरवलं, आता थांबायचं नाही. आता आक्रमण. उद्या सकाळी सगळी वानर सेना लंकेकडे प्रयाण करेल, लंकेकडे कूच करेल. सगळी वानर सेना देवाचं भजन करेल, लंकेकडे निघण्याच्या तयारीत आहे. श्रीराम जय राम, जय जय राम, टाळी टाळी. जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, बोला श्रीराम जय राम, जय जय राम. सगळी वानर सेना. आजचं ठिकाण रामेश्वरम इथं येऊन पोहोचली. आल्यावर समोर समुद्र आहे. पलीकडच्या बाजूने विभीषण येताना दिसला.
हनुमंताला विचारलं, हनुमंता रामानं विचारलं देवानं, हे काय आता नवीन, हा कोण आहे? देवा, हाच एक भजन करताना दिसला. मग आता मी काय करू? त्यानं भजन केलं, देवा तुमचं त्याचा स्वीकार करा. बस त्याला रामानं जवळ आल्यावर आलिंगन दिलं. आल्यावर विचारलं, तुझ्या राज्यात जायचंय, काय केलं पाहिजे? देवा, समुद्राला विनंती करा. विनंती, लक्ष्मणाला विनंती, अर्ज विनंत्या, ते सत्याग्रह, उपास धरणं, रस्ता रोको वगैरे काही लक्ष्मणाला मान्य नव्हतं. सरळ बंदूक दाखवा, बंदूक म्हणायचं सरळ लक्ष्मणाचं, कधीही काम. लक्ष्मणाने सांगितलं, समुद्राची विनंती काय करायचं नाही. देवा, बाण काढा, कोरडा करून टाका याला. पण रामानं तसं नाही केलं. बिभीषण नवीन आलाय आपल्या पार्टीमध्ये, त्याचं ऐकलं पाहिजे. दुश्मन पार्टीकडून आलाय ना, ऐकलं पाहिजे. 3.5 दिवस विनवणी केली समुद्राची. प्रसन्न हो, जायला रस्ता दे. समुद्र प्रसन्न होईना. मग सांगितलं, लक्ष्मणा काढ बाण. 1 मिनिटात समुद्र हजर झाला. काय करा? पूल बांधा. पूल बांधायचा. कसा बांधायचा? भजन करायला लागले सगळे सैनिक, वानर सेना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, बोला श्रीराम जय राम जय. नळ आणि नीळ नावाचे 2 वानर आहेत. त्याला काही ऋषीने शाप दिलेला होता. वानर दे. लहानपणी काही ऋषी मुनी पूजा करायला लागले, आंघोळ करायला गेले की त्याचे देव उचलायचे, दगडाचे देव समुद्रात नेऊन टाकायचे. ऋषी मुनीने शाप दिला, अरे मूर्ख आहात का तुम्ही? आमचे देव जर खरे असतील तर तरुण वर येतील. यायनं दुसऱ्या दिवशी ते देव, दगडाचे देव उचलेले पाण्यात टाकले, तरुण वर आले. यायच्या हाताने जेवढे दगड टाकायचे तेवढे पाण्यात तरंगून वर यायचे. बस नळ आणि नीळ दोघं इंजिनियर झाले, इंजिनियर. बाकीची सगळी वानर सेना मजूर झाली. मोठे पहाड, मोठे दगड उचलून आणायचे. त्या नळ निळानं जिथं सांगितले हात लावून तिथं राम लिहायचं त्याच्यावर आणि टाकून द्यायचे. राम लिहायचं, पासिंग करायची दगडाची टाकून द्यायचे. राम लिहायचं, पास म्हणायचं, टाकून द्यायचं. बस पाहिलं रामानं, माझ्या नावानं हे लोक दगड पाण्यावर आदर तरंगायले. कमालच आहे. रामप्रभू म्हणले, आपण हे प्रयोग करून पाहायला काय हरकत नाही. बस पण इथं नको म्हणले, जरा लांब जाऊन पाहू. बस गेले राम पुढे चालले. हनुमंतानं विचार केला, देव इथपर्यंत येऊन कामाची पाहणी, पुलाची पाहणी केली नाही, काही नाही. कोणती सिमेंट वापरायले, कोणती गजाळी वापरायले, काहीच विचारलं नाही. सरळ पुढे निघून गेले. काहीतरी दाल में कुछ काला आहे. देवाच्या माग रामाच्या माग हनुमंत गेले. पुढे गेल्यावर थोड्या अंतरावर रामानं नारळ एवढा दगड उचलला, नारळ एवढा उचलला. बस राम लिहिलं, जसे वानर करायले तसे टाकला, पाण्यात गेला. मध्ये दुसरा त्याच्या नारळापेक्षा थोडा लहान सेब एवढा, त्याच्यावर राम लिहिलं, टाकला पाण्यात, ते बी बुडाला. दुसरा बदामा एवढा, खारके एवढा टाकला, राम लिहिलं, टाकला, सगळे बुडाले. रामाला वाटलं, काय बा, आपल्या हातामध्ये काय ताकद नाही राहिली, आपल्यापेक्षा वानर ताकदवान आहेत. बरं जाऊ द्या. माणूस सायकलून, मोटरसायकलून पडल्यावर पहिल्यांदा पाहते किती लागलं पाहते का? नाही. कोण पाहिलं? रामाला वाटलं आपला अपमान व्हायला नको, एखाद्या वानरानं पाहिलं तर नसल. माग पाहायला गेलं की ते मागचा बाबा, काय हनुमंता कधी आला? म्हणला, देवा पहिल्याच दगडाला. कुल्फीत झाली, कुल्फीत देवाची. कुल्फी म्हणजे थंडगार. अरे म्हणे, बरं जाऊ दे, कोणाला सांगू तरी नको. तेरी भी चूप मेरी भी चूप. पण एक सांग म्हणे, अरे मी एवढा दगड टाकून पाहिला तरी बुडायला, एवढा तुम्ही एवढाले दगड पहाडच्या पहाड उचलून टाकायले समुद्रात, सगळे तरंगायलेत. कस काय? देवा, तुमच्या नावाचा आधार आहे म्हणून तरंगायले. आणि तुम्ही ज्याला हातात धरून सोडून दिले ते कशाच्या आधारे तरेल हो? बस पुलाचं काम अजून जोरानं सुरू झालं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. पुलाचं काम जोरात सुरू झालं. थोड्याच दिवसामध्ये पूल बांधून तयार झाला. अलीकडची पूर्ण सेना, वानर सेना घेऊन राम, लक्ष्मण, नळ, नील, जामवंत, सुग्रीव, हनुमंत सगळेजण लंकेच्या तीरावर येऊन पोहोचले. सगळी सेना लंकेमध्ये पोहोचली एका गुप्तचराच्या मार्फत. रावणाच्या समोर तो गुप्तचर जाऊन उभा राहिला. लंकेश रावण की जय हो. काय रे, काय समाचार है? तपस्वी की सेना, राम की सेना लंका में पहुंच चुकी है. घाबरला रावण. 10 तोंडाने एकदाच म्हणला, वो तपस्वी की सेना यहां पहुंच गई. रावणाला शाप होता. काय शाप होता? जेव्हा तू 10 तोंडाने बोलशील तेव्हा समजून घे, थोड्याच दिवसामध्ये तू मरणार. बस काय करायचं? युद्धाची तयारी करावी लागेल. रामाच्या सैन्यामध्ये सगळे हुशार वानर, अस्वल सगळे जमा झाले. जमा झाल्यावर काय करायचं? युद्धाला सुरुवात नाही.
जामवंतानं सांगितलं असं अचानक युद्ध नाही करायचं. साम दाम दंड भेद सगळे जे रस्ते आहेत ते सगळे पाहायचे. मग काय विचार काय, एकाला कोणीतरी आपल्याकडून दूत पाठवा विचार विनिमर्श किंवा काही तडजोड करण्यासाठी. तडजोड शिष्टाई त्याला आपण काय म्हणतो, शिष्टाई. शिष्टाई करण्यासाठी महाभारतामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण आले होते पांडवाची बाजू मांडण्यासाठी कौरवाकडं. तसं आता कोणाला पाठवायचं, कोणाला पाठवायचं. बैठक बसली, कोण आहे आपल्यामध्ये हुशार, हुशार पाहिजे, ताकदवान पाहिजे, ज्याला बोलताही आलं पाहिजे. सगळे म्हणले हनुमंतासारखं दुसरं कोण आहे, हनुमंताला पाठवू. बस जामवंत वयस्कर आहे, म्हातारा आहे, म्हणला नाही नाही हनुमंताला नाही पाठवायचं. सगळेजण म्हणले म्हाताऱ्याचं डोसकं फिरलं काय, साठी बुद्धी नाठी, काय कळते की नाही म्हणे म्हातारे, हनुमंताशिवाय दुसरं कोण जाईल. तसं नाही पोरं हो. पुन्हा पुन्हा जर आपण आता मागच एकदा हनुमंताला पाठविलं, त्यानं लंका पेटविली, पण आता जर पुन्हा हनुमंताला पाठवलं तर त्या रावणाला वाटल यायच्या मध्ये याच्यापेक्षा दुसरं शहाणं कोणी नाही, गायची एकच आहे, तीन तीनदा एकच यायले. बस तसं नाही. माणसाची सगळ्यात मोठी ताकद माणसाची ही काय असते, मनोबल असते. शत्रूचं मनोबल खचलं पाहिजे. दुसरा एखादा वीर पाठवू. दुसरा एखादा वीर कोण आहे ठरलं, अंगद. कोण होता अंगद, सुग्रीवाचा पुतण्या बाली, ज्याला झाडाच्या मागे लपून बाण मारला त्या बालीचा पुत्र अंगद. अंगदाला पाठवायचं ठरवलं. अंगदाला एक उडी मारली, जय श्रीराम म्हटले, रावणाच्या दरबारात घेतले. आता अशा उड्याच आहेत बरं का, आता फटाफट इकडून तिकडे उड्याच आहेत. एका उडीमध्ये रावणाच्या दरबार. कोण आहे तू, कोण आहे तू बंदर, कोण है तू म्हणल्यावर पुन्हा कोण है तू बंदर म्हटल्यावर याला राग आला अंगदाला. अरे मैं तो हूं बंदर, तू कोण आहे दशकंदर, 10 तोंडाचा तू कोण आहे रे, तू सांग. लंकापती रावणाच्या समोर उभा राहून लंकापती रावणाला विचारतोयस कोण आहेस, तू कोण आहे. अंगद माझं नाव, वालीचा पुत्र आहे मी. वालीचा पुत्र म्हणलं की रावणाचा आवाज थंड झाला. वालीचा पुत्र, बाबा कसे आहेत रे, बरे. अरे बाबाला भेटायचं असेल तर तुला स्वर्गात जाऊ, म्हणजे आता बाबा नाहीयेत. सांगितलं तू तू काय करायला इथं, शिष्टाईसाठी आलोय. मुकाट्यानं रामाची पत्नी त्याला नेऊन दे, माफी माग, पाया पड. कोणाला बोलतोयस माहित आहे का, माहित आहे, माहित आहे, चांगला ओळखतो मी तुला. 6 महिने माझ्यात पाळण्यावर बांधून उभा होता तू. 6 महिने काय झालं होतं, वाली एवढा ताकदवान होता, समुद्राच्या काठावर एकदा आंघोळीला गेला वाली. रावण त्याला सतवू लागला विनाकारण. त्यानं काय केलं, वालीला उचललं, बगलं, दाबलं आणि उड्डाण केली, घरी आला. घरी आल्यावर तेव्हा हे अंगद लहान होतं, लहान अंगद. घरी आल्यावर वालीने कपडे बिपडे घातले, बगलतलं ते रावण सुटला, 10 तोंड त्याला. रावण खाली पडला, लागला पळायला. अंगद म्हणला बाबा बाबा मला ते पळायलेलं खेळणं पाहिजे. बालीनं तसंच रावणाला धरलं होतं, 2 टंगडे असे त्याच्या त्या पाळण्याच्या वर. पाळण्याच्या वर काय असते माहिती, चिमण्या बांधलेल्या असतात, ते चांदव्यात बांधलं होतं त्याला, ते बी उलट रावणाला. कोण, वालीनं. इतका वाली ताकदवान. अंगदानं सांगितलं, अरे सगळ्या देवी देवताला कैदेत ठेवणारा तू रावण ताकदवान, तुलाही बगलत मारून उडून घेऊन जाणारा, बांधून ठेवणारा माझा बाप वाली किती ताकदवान, आणि त्याला मारणारा राम किती ताकदवान असेल. त्याच्या पाया पड, कल्याण होईल. अरे तुला लाज वाटते का म्हणला, बापाला ज्यानं मारलं त्याच्याच पार्टीनं तू आज लढायला, माझ्या बाजूने ये, बदला घेऊ दोघाचा. तुझ्या बापाला त्यानं मारलं. अंगदानं सांगितलं आगाऊ बोलू नको, मला माझी बुद्धी फिरवायला का रे. सांगितलं मला माझ्या बापाच्या वधाचा बदला घ्यायचा नाही, तूच शरण ये देवाला. ए मला शरण यायला सांगतो, धरा रे त्याला, उचलून फेका समुद्रात. या अंगदानं नुसतं असं पाहिलं त्या राक्षसाकडे, त्या एका वानराची ताकद त्या बाकीच्या राक्षसानं पाहिली होती. सगळे बाजूला सरकले. अरे बघता काय, त्याला पकडा. एक पाय जमिनीवर आपटला अंगदाना, दानकन. 4 मुकुट, 10 डोक्यावरचे 4 मुकुट येऊन पडले. अंगदानं ते 4 मुकुट उचलले आणि फेकले हवेत. हवेतून ते मुकुट सरळ रामाच्या आणि हनुमंताच्या समोर येऊन पडले. रामानं विचारलं, हनुमंता काय भानगडे. काय नाही म्हणले, आपला अंगद पोहोचलाय तिथं आणि आपला कर्तबगारी दाखवायला म्हणले.
बस माझा मला तर उचलायचा सोडा रे म्हणे. अंगदानं सांगितलं माझा पाय हलवून दाखवा. पाय जे पाय जमिनीवर ठेवला 2-4 राक्षस आले पायाला उचलायले, एक पाय हलायला तयार नाही. 10 जमा झाले, एकालाही पाय उचलत नाही. अंगदानं सांगितलं रावणा पाय हलवून दाखव, सीता सोडतो. सीतेला इथं सोडून जातो. आपल्या भाषेत सीता सांगायचं म्हणलं तर सीता डावावरच लावली जाईल. अंगदानं सीता सोडतो, सीता इथंच. काय समजायला तू रामाचा भक्त अंगद आहे मी. रावणाला वाटलं हे असं नाही ऐकणार. ए बाजूला सरका, सगळ्या सैनिकाला सांगितलं सरका बाजूला. रावण आला पायाला धरणार. अंगदानं पाय बाजूला घेतला. का? अरे म्हणला माझ्या पाया पडायला तू मूर्खा, रामाच्या पाया पड. सांगितलं. रावण तयार नाही. अंगद तिथून आले. रामाला सांगितलं युद्धाशिवाय पर्याय नाही, लागा तयारीला. दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी युद्धाला सुरुवात. युद्धाची वाद्य वाजायला लागली. दुंदुभी नगाडे ढोल वाजायला लागले. आता उद्या सकाळपासून युद्ध. एकदा भजन करू सर्वजण. बस आता थोड्या वेळामध्ये सगळ्याला मोकळं करणार, जास्त वेळ त्रास नाही देणार. दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात होणार होती. इकडं रावणानं सुद्धा तयारी चालू केली. सगळ्या सैन्याला सांगितलं 4 तुकड्या करा. नगराच्या 4ही बाजूने 4 तुकड्या आपल्या नगराचं रक्षण करतील. सेनापती नेमले गेले 4ही तुकड्याचे. रावणाची तयारी झाली. रामाची बैठक बसली. नळले जामवंत सगळेजण बसलेले. सगळ्याला कामं वाटून दिली. कोण कोण्या तुकडीचं नेतृत्व करणार. उद्या सकाळी सूर्योदयाच्या बरोबर युद्ध चालू होणार. युद्धाचे नियम पहिले होते बरं का. दिवस निघाला, आपल्या भाषेत दिवस निघाला की युद्ध चालू, दिवस मावळला की युद्ध बंद. आताच्या सारखं नव्हतं. रशिया सारखं, युक्रेन सारखं रात्रीच्या वेळेला बॉम्ब हल्ले करायचे, अटॅक करायचा. रात्रीच्या वेळेला युद्ध नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी युद्ध होणार होतं. सकाळी युद्धाची वाद्य वाजू लागले, ढोल नगाडे वाजू लागले. सर्व सेना, वानर सेना रामप्रभूजी 4 तुकड्यामध्ये तयार आहे युद्धासाठी. समुद्राच्या काठावर सेना उभी आहे. नगराच्या बाहेर, अयोध्येच्या महाद्वाराच्या वेशीच्या बाहेर रावणाची सेना येऊ लागली. सैन्यानं जयघोष द्यायला, घोषणा द्यायला सुरुवात केली. आपला लंकेश रावण, रावणाच्या नावानं सर्व सैनिक घोषणा देऊ लागले. बोलिये दशानन रावण की जय, प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय, लक्ष्मण जी महाराज की जय, मेघनाथ महाराज की जय, कुंभकर्ण महाराज की जय. घोषणा युद्ध आहे. दोन्ही बाजूचे सैनिक युद्ध घोषणा द्यायचे. आपल्यामध्ये आपण करायची का अर्धी सेना रावणाची, अर्धी रामाची. युद्ध पटकन संपवायचं असेल तर माझ्यासोबत म्हणत चला. तुम्हाला कोणाच्या बाजूने घोषणा द्यायच्यात तुम्ही सांगा. रामाच्या बाजूने घोषणा द्यायला का रावणाच्या? हा, मोठ्यानं माझ्या कानाला सर्दी झाली जरा. रामाच्या बाजून. बरं ठीक आहे, रामाच्या बाजून. पण आवाज आमच्यापेक्षा मोठा आला पाहिजे. आम्ही 3 जण असून केवढा आवाज येतोय पहा.
बोलिए प्रभू श्री रामचंद्र भगवान की, बोलिए लंकेश रावण की जय। ए, युद्ध करायचे 5 मिनिटात संपवायचे. युद्धाला सुरुवात झाली. घोषणा द्यायच्या बरं का, कोणीही कोणाचं आता आपल्याला काय वाजवारे वाजवा म्हणायचे. 15 मिनिटात कथा संपवायची आपल्याला. युद्धाला सुरुवात झाली. ढोल नगाडे वाजू लागले. घनघोर युद्ध सुरू झालं. हे युद्ध पहा, अंधाराचं आणि प्रकाशाचं युद्ध आहे. निशाचर राक्षसी वृत्तीचं युद्ध आहे आणि सूर्यवंशाचं